आता दक्षिण काशी वाईमध्येही कुंभमेळाव्याचे आयोजन. कृष्णातीरी दिनांक 21 ते 25 मे साधू संतांची मांदियाळी. लोकवर्गणीतून व नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून लघुकुंभ मेळावा 2026 ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या या वाई नगरीचे पावित्र्य आणखीनच वाढणार. लघुकुंभ सेवा समिती तसेच शक्ती शिवगंगा अटल आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा महासोहळा भरणार. या कालावधीत मांस-मासे विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद राहणार. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि नाशिकबरोबरच तीर्थक्षेत्र वाई दक्षिण काशी येथे महाकुंभमेळा व्हावा अशी संकल्पना वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत मांडली. मात्र लोकवर्गणीतून दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्थांना कुंभमेळा यशस्वी करण्याचे व वाईकरांनी सहकार्य करण्याचे साकडे नगराध्यक्षांनी घातले आहे. तरुण पिढीला दक्षिण काशी वाईची खरी ओळख व्हावी, कुंभमेळावा वाईमध्ये आयोजित करण्याचा अट्टाहास कशासाठी, या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे मिळणार आहेत. अधिक महिन्याचे औचित्य साधून 2026 हा कुंभमेळा वाईच्या पावित्र्यात भर घालणार आहे. दिनांक 21 ते 25 मे रोजी भरणाऱ्या कुंभमेळाव्याची रूपरेषा अशी. गुरुवार दिनांक 21/5/2026 गुरुपुरुषामृतयोग छावणी भूमी पूजन छावणी प्रवेश. शुक्रवार दिनांक 22 मे सकाळी 11 वाजता धर्मध्वजा आरोहण. शनिवार दिनांक 23 मे श्री विष्णू याग सार्वजनिक हवन. रविवार दिनांक 24 मे सायंकाळी 4 वाजता हिंदू महासभा दीप प्रज्वलन. सोमवार दिनांक 25 मे सकाळी 8 वाजता नागा संन्यासी स्नान व मान्यवर साधू संत आचार्य महामंडलेश्वर श्री महंत रथ शोभायात्रा व महिला कलश शोभायात्रा. रोज सायंकाळी 6:30 वाजता कृष्णामाईची आरती होईल. कुंभमेळाव्याला होणारी अलोट गर्दी लक्षात घेता समितीने पोलीस यंत्रणा, आरोग्य वैद्यकीय मदत, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, CCTVची नजर, जाण्या येण्याचे स्वतंत्र मार्ग, आपत्कालीन मार्ग, ध्वनिक्षेपणाद्वारे सूचना, येणाऱ्या साधू संतांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अशा प्रकारे चोख व्यवस्थेचे नियोजन केलेले आहे. श्रीमंत रवींद्र गुरुजी महाराज श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी हे उपस्थित, कारण 13 आखाडे जे पूर्ण ते अध्यक्ष आहेत आखाडा परिषदेचे, ज्या ठिकाणी 4 ठिकाणी जे कुंभमेळे होतात जे मेन अध्यक्ष ते. नंतर गिरनार मंडळाचे श्रीकानंदजी माताचे आहेत, ते गिरनार पीठाधीश आहेत, त्या माताचे आहेत. दुसरे ते मुक्तेर गुरुजी आहेत, ते शनी पीठाधीश आहेत, सहानी हरियाणामधले आहेत. चौथे आहेत महंत सचिव बटुगिरीजी महाराज, ज्यांनी जे माझे गुरुजी ज्यांनी 2100 किलोचं विश्वातलं पहिलं पाराशिवलिंग तयार केलं, ते अटल पीठाधीश. आणि त्यांनी महत्त्वाचं म्हणजे 2100चं शिवलिंग स्वतः उचलून त्यांनी स्थापित केलं आहे आणि ते मोदींच्या सानिध्यामध्ये, त्यावेळेला मोदी साहेब पण होते, मुख्यमंत्री होते असे. आणि दुसरे एक महामंडलेश्वर राहुलेश्वरानंद महाराज आहेत, ते आहेत ऋषिकेश उत्तराखंडचे, ते शक्तीचे उपासक आहेत ते. दुसरे आहेत आनंदगिरीजी महाराज, हे महामंडलेश्वर आहेत कोल्हापूरचे. आणि एक 6वी व्यक्ती अशी आहे, त्यांना लक्ष्मी अम्मा बोलली जाते, ते असतात रामेश्वरला. त्यांना त्यांच्या कायम डोक्यावर शिवलिंग असतं. नंतर सकाळी 8 वाजता ते शिवलिंग उतरून त्यांना ह्याच्यामध्ये साखळीमध्ये बांधून त्यांना नदीमध्ये सोडलं जातं आणि त्या संध्याकाळच्या आरतीला उपस्थित असतात. असे त्या आपलं भाग्य आहे की त्या येत आहेत आपल्याला. दुसरे एक महाराज आहेत उदरभाऊ, म्हणजे गेली 16 वर्षे त्यांचा हात वरतीच आहे आणि त्याच्यामध्ये ओम तयार झाला. तुम्ही यूट्यूबला वरती मारते वगैरे बघितलं असेल तुम्ही, ते आहे. त्यांच्यानंतर आनंद गोजी महाराज आहेत नारायणगावचे. त्यांचं वय कोण सांगू शकत, म्हणजे त्यांचे जसे आपण जन्मतात दात पडतात, केस जातात, परत ते येतात असे आहेत. हे आपण नारायणगावमध्ये एका कुटुंबामध्ये राहतात. आणि दुसरे आहेत बर्फानी बाबा ईश्वरगिरी, ज्यांनी गंगोत्रीमध्ये साधना केली 12 वर्षे बर्फामध्ये. आत्ता त्यांच्या अमेरिकेमध्ये त्यांना रिसर्च नेलं होतं, त्यांचं हार्ट नाही आहे, किडन्या नाहीत, काही नाही. त्यांचं वय पण कोणी सांगू शकत नाही, अशी अवलिया व्यक्ती आहे. मी आखाड्यामध्ये आहे, मला 40 वर्ष झाले आखाड्यामध्ये. माझे गुरुजी पण आता नाही म्हटलं तर 100च्या आसपास आहेत. तेही म्हणतात मी ह्या व्यक्तीला जसं बघतो ते तसेच आहे, मीही बघतो असेच आहेत.
पण माझ्याकडे 1-2 वेळा येऊन गेले, पण त्यांनाही मी निमंत्रण केलं, ते येत आहे. अशा प्रकारे साधुसंत आपल्या या नगरीमध्ये येत आहेत. आणि आज महामंडेश्वर जे येत आहेत आपले अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष, याचा एक नवीन होऊन जाईल आणि कायमस्वरूपी प्रत्येक 3 वर्षांनी, प्रत्येक ठिकाणी 12 वर्षांनी महाकुंभ होतो, 6 वर्षांनी अर्धकुंभ होतो. यावेळेला आपल्या इथं अशी एक हे तयार होईल की प्रत्येक 3 वर्षांनी हा कुंभ होईल. फक्त सुरुवात आपण करायची आहे. तर आपण सगळेजण त्या कुंभचे साक्षीदार असणार आहे. आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला शासन मदत करेल. अशा प्रकारे हा उपक्रम आहे. बोला, पुढे चर्चा करा.